आज प्रशासकीय कार्यालयात आढावा बैठक झाली. कोणते दर 2 महिन्यांनी मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या प्रशासकीय इमारती आणि त्याच्या आतली ज्या योजना त्याचा रिव्ह्यू घेते. याचं कारण असं की रिव्ह्यू घेतल्यानंतर जेव्हा मी सेशनला जाते तेव्हा केंद्र सरकारच्या योजना आणि महाराष्ट्र सरकारच्या योजना याची अंमलबजावणी जी असते ती करण्यासाठी आम्हाला पॉलिसी लेवलला त्याची मदत होते. मंत्र्यांचा फॉलोअप असेल, केंद्र सरकारच्या योजनांची धोरणं असतील, त्याची परफेक्ट इम्प्लिमेंटेशन कसं होतं याचा रिव्ह्यू. अनेक प्रश्न जे आहेत ते सातत्यानं नागरिक या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळते. पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर विमानतळाला देखील इथले लोक जे आहेत ते विरोध करताय. कसं बघता साधारणतः 2016 किंवा आजच्या चर्चेमध्ये दाखल्यांचा प्रश्न आला. पुरंदर उपसा योजनेचे 2च पंप चालू आहेत, इरेग्युलरली चालू आहेत. तिसरा आणि चौथा पंप, जो चौथा स्टँड बायचा आहे आणि तिसरा पंप हा चालत नाही आहे, याचा रिव्ह्यू घेतला आणि त्याला पंप स्टेशनला आम्ही सगळ्यांनीच 3 दिवसापूर्वी व्हिजिट केली. माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सवर तुम्ही ती सगळी व्हिजिट पाहिलीही असेल. तर ती व्हिजिट आम्ही 3-4 दिवसापूर्वी केली होती. पाण्याची जी कालवा समितीची मीटिंग झाली होती त्याच्यातही पालकमंत्र्यांशी सविस्तर ह्याची चर्चा झालेली आहे. स्थानिक आमदारी त्या मीटिंगला होते, पालकमंत्री अर्थातच लीड करत होते ती मीटिंग आणि त्याच्यामध्ये पुरंदर उपसा योजनाच्या अडचणी, पंपच्या अडचणी ह्याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. आणि सरकार काय निर्णय घेते याची आम्ही वाट बघतो. काही पिण्याचं पाणी आणि जनावरांचा चारा टंचाई याच्यावर काही चर्चा झाली का? याच्यावर काय धोरण ठरवले? नाही, ते कालवा समितीने त्या दिवशी सगळ्या आमदारांच्या सगळे मुद्दे ऐकून घेतले आणि आता पुढच्या 8-1 दिवसात आमच्याकडे जेव्हा मिनिट्स येतील किंवा इरिगेशनची जेव्हा मीटिंग लागेल त्याच्यात सविस्तर सगळं कळतं. आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी महिला असले. 1 मिनिट, स्थानिक मुद्दे सगळे झाले आहेत तर मग शिफ्ट करू. हां, सध्या जर बघितलं तर मागच्या वर्षी भीषण दुष्काळाला पुरंदर तालुका सामोरा गेलेला आहे. आत्ताची जी आढावा बैठक झाली यामध्ये आता फक्त 1 महिना राहिलेला आहे, म्हणजे आता उन्हाळा तसं चालूच होणार आहे. तर त्या बाबतीत मग धरणांचा साठा किती आहे किंवा या बाबतीत काही आपल्या चर्चा झाली? जिल्ह्यामध्ये पहिला टँकर हा पुरंदरमध्ये सुरू झालेला आहे आणि ही चिंताजनक परिस्थिती आहे आमच्या सगळ्यांसाठीच. पण सरकारचे परवाच्या कालवा समितीच्या मीटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की धरणांमध्ये पुरेसं असं पाणी आहे, असं सरकारने आम्हाला त्यांनी त्या दिवशी ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे माझा विश्वास आहे की पाण्याचं नियोजन नीट झालं तर मला असं वाटत नाही आत्ता तरी की काही अडचण येईल. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की प्रशासनाने व्यवस्थित पाणी वाटप करावं अशी मागणी सगळ्याच आमदारांनी त्या दिवशी केलेली आहे. तरी चाऱ्याचा जर प्रश्न आपण जर पाहिला की आता दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचा प्रश्न हा गंभीर होतो. गेल्या वर्षी जर पाहिलं तर शासनाच्या वतीने पुरंदर तालुक्यात एकही छावणी कुठं चालू झालेली नाही. वास्तविक हे शासनाने करायला पाहिजे होतं आणि तीच परिस्थिती ह्या वर्षी पण ओढवणार आहे. अशा परिस्थितीत आत्तापासूनच शासनाच्याकडं तुम्ही पाठपुरावा कसा करणार की तालुक्यामध्ये पुरंदर असो किंवा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी छावण्या होणं फार गरजेचं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचा जम्बो रिव्ह्यू मी कलेक्टरांबरोबरही केलेला आहे आणि आता प्रत्येक तालुक्यात जाऊन केलेला आहे. आज तरी पाण्याची परिस्थिती सेफ आहे असं म्हणता येईल आत्ता मार्चमध्ये. त्याच्यामुळे आत्ता त्यांच्या माहितीप्रमाणे जी माहिती सरकारने मला दिली आहे त्याच्या माहितीप्रमाणे पावसापर्यंत काही अडचण येणार नाही असं त्यांना आत्ता तरी वाटते. कालवा समितीच्या मीटिंगमध्येही पालकमंत्र्यांकडून तेच आम्हाला सांगण्यात आलं. त्याच्यामुळे 1 महिन्यानंतर म्हणजे एक साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा कलेक्टरांकडे आम्ही भेटणार आहे. कलेक्टर स्वतः त्याचा रिव्ह्यू घेत आहेत आणि मागच्या वर्षी जे झालं ते पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी आम्ही स्वतः सगळे फॉलोअप करतो. पुरंदर उपसा आणि जनाई संदर्भातला आता विषय निघला होता. तर जनाईच्या लाभ क्षेत्रात पुरंदरमधली जी गावं आहेत 4 राजुरी, सीबीसी, नायगाव वगैरे, त्या शेतकऱ्यांनी आमची गावं पुरंदर उपसामध्ये घ्यावीत म्हणून त्यांचं मंत्रालय स्तरावरती आता पत्रवी जलसंपदा आहे. मात्र आता नव्याने जनाईच्याच ह्याच्यामध्ये बंद पाईपलाईनचंही केलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांची मागणी एक आणि प्रतिशत वेगळं होतं. त्याबाबत परवा ते कालवा समितीमध्येही त्याची बैठक झाली. पालकमंत्री म्हणाले ते रिव्ह्यू करून इरिगेशन डिपार्टमेंट सांगून एक 10-15 दिवसात आम्हाला त्याचं उत्तर मिळेल. दुसरा एक विषय पालकमंत्री असा होता की आता सध्या रब्बीची वाटपं संपत आलेली आहे. मात्र आता सध्या नवीन एक असं अडचण झालेली आहे शेतकऱ्यांना की आपल्या पुरंदरमध्ये बी आणि सगळ्या मतदारसंघात की महसूल डिपार्टमेंटनी जी कर्ज वाटपासाठी इक्रार नोंदी होत्या, त्या इक्रार नोंदी तराट्यापूंजी त्यांना येत होत्या, लगेच त्वरित मिळत होत्या. पण आता महसूल डिपार्टमेंटने असे केले की त्याचा कच्चा फेरफार करायचा आणि त्याच्या आधारावरती वाटप करा. मात्र बँका म्हणतात की कच्चा फेरफार जर 15 काही बदल झाले तर
तर आम्ही वाटप करून अडचणीत येऊ त्यामुळे शेतकऱ्यांची वाट परत खंडित अनेक ठिकाणची अशी परिस्थिती आहे. त्याबाबत काही वस्तू किंवा नाही, काही मी माहिती काढते तुम्ही जो प्रश्न मांडलाय त्याचा. तो माझ्याकडे कोणी आलेला नाही आहे. पण ग्राउंडवर जर अडचण असेल तर मी स्थानिक आमदारांशी चर्चा करीन. सेशनही चाललेलं आहे. त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे जे काही आमचे सहकारी आहेत त्यांना महसूल मंत्र्यांची भेट घ्यायला सांगितलं. नोकरभरतीचा एक प्रश्न असा आहे की शासनाच्या वतीने महसूल विभाग असू द्या, तुमचे इतर आरोग्य विभाग असू द्या, अजिबात कुठल्याही प्रकारची नोकरभरती नाही आहे. मी ज्या गावातून येतो ते खळद गाव आहे. त्या खळद गावामध्ये गेले ते 2 ते 3 वर्षापासून एकही आरोग्य सेवक नाही किंवा कुठलाच कर्मचारी नाही. अगदी तात्पुरती व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. आणि पाठीमागच्या महिन्यामध्ये एक महिला किंवा एका महिलेला नियुक्तीपत्र देण्यात आलं. एक महिला संपूर्ण आरोग्य केंद्र 5 गावचं तर काय चालू शकत नाही. मग ती नोकर भरतीच्या बाबतीत आपलं काय आहे त्या ठिकाणी पाठपुरावा तुमचं कसा म्हणणं राहील? अगदी बरोबर एका आहे. गावाला म्हणजे तलाठी पण 5-5 गावाला एक आहे. योगायोग आहे की तुम्ही मला हाच प्रश्न आज विचारताय. कारण इथे मी जेव्हा आज शिरतच होते तेव्हा एक युवक भेटला होता मला पुरंदरचाच. आणि तो मला सांगत होता की पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने ते पुण्याला अभ्यास करतात मुलं, पण ती पैसे भरलेत मुलांनी पण परीक्षाच घेत नाहीत. ते मी जेव्हा कमिशनरशी आत्ता बोलले, कमिशनर मला म्हणाले 113 जागा आहेत आणि 27,000 मुलांनी नोकरी. प्लीज रिमेंबर द नंबर. 113 जागांसाठी 27,000 मुलांचं ॲप्लिकेशन. इमॅजिन करा. आणि तुम्ही म्हणताय हे अगदी बरोबर आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की आमचं सगळी फाईल ही पेंडिंग आहे मुंबईला. तर मी त्यांना विचारलं की का प्रॉब्लेम आहे, म्हणजे GADमध्ये अडकली आहे का? ते म्हणले नाही, GADमध्ये नाही, UD2ला अडकलेली आहे. तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही मला माहिती द्या. मी GAD UD2शी बोलते. UD2च्या सेक्रेटरीशी मी आत्ता बोलणार आहे ही माझी मीटिंग झाल्यानंतर, की 113 जागा जर आहेत, एवढे लोक आहेत, पैसे भरून घेतलेत सरकारने, परीक्षा का होत नाही? इलॉजिकल आहे ना. तशीच GADकडे तुम्ही म्हणताय ती मागणी मी GADकडे पण करेन. कारण काय जागा रिक्त आहेत, बजेटमध्ये त्यांचा पुरवठा झालेला आहे, पण फक्त परीक्षा होत नाही आहेत वेळेवर म्हणून हे डिले होते. ॲब्सोल्युटली व्हॅलिड पॉईंट. अगदी बरोबर होत नाहीत ना. पण नाही, आता मागे करायला लागेल. नाही केलं तर आता आंदोलन कर. या सरकारमध्ये आंदोलन केल्याशिवाय काय मिळतच नाही. मॅडम, महसूलप्रमाणेच ग्रामपंचायतींनी सध्याचे सर्वत्रच प्रश्न भेडसावतो. पुरंदर तालुक्यात अनेक ठिकाणचा प्रश्न असा आहे की त्यांनी ग्रामपंचायतीला कामकाज पाहण्यासाठी एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. तर शासनाच्या ग्रामविकास विभागाने कंपन्यांना काम दिलं. त्या कंपन्या मागल्या 9 महिन्यापासून बंद आहेत. काही मला जर याच्यावर काही नोट दिली तर मी सगळ्या स्थानिक आमदारांना याचा फॉलोअप करायला लागेल. ग्रामपंचायतींना अडचण अशी झाली की ते सॉफ्टवेअर बंद असताना देखील ग्रामपंचायतीला डिपार्टमेंटची पैसे मागणी होती त्याची. मी CO जिल्हा परिषदशी बोलते लगेच. प्रेस झाली की लगेच CO जिल्हा परिषदला तुमच्या समोरच फोन. मागच्या 5 वर्षात बीडमध्ये 276 खुनाचे घटना घडल्या. कसं बघता याकडे आणि याचं उत्तर जे आहे ते मुख्यमंत्र्यांची माहिती होईल सभागृहात. मी कालच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे की बीडमध्ये जे मर्डर केस झाले तिची प्रत्येक फाईल ही उघडली गेली पाहिजे. संतोष भाऊ असेल किंवा महादेव मुंडेंचा खून असेल, असे कुठलेही खून जे बीड जिल्ह्यात झालेले आहेत, प्रत्येकाची वेगळी फाईल झाली पाहिजे. आणि ह्या सगळ्यासाठी एक SIT नेमली गेली पाहिजे. आणि त्या SITमध्ये जो काही नंबर असेल तो प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल फाईल करून इंडिव्हिज्युअल इन्क्वायरी झाली पाहिजे. ताई, सातत्याने काल धनंजय मुंडेंचा राजीनामा आला, पण सातत्याने मीडियामधून अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत की धनंजय मुंडे सांगत आहेत की मी नैतिकतेला नाही तर मी आरोग्याच्या प्रकृतीच्या समस्येवरून मी राजीनामा दिला आहे. या सगळ्याकडे कसं पाहतो? हे त्याचा मी कालच जाहीर निषेध केला. ते दुर्दैव आहे की ज्या पक्षाचा नेता आणि दोन्ही नेते, म्हणजे धनंजय मुंडे ज्या पक्षामध्ये त्यातले 2 नेते, मग म्हणजे पुण्याचे पालकमंत्री असू दे किंवा भुजबळ साहेब असू दे, दोघांनी नैतिकता शब्द वापरला आहे. पण धनंजय मुंडेंनी नैतिकतेचा न पण नाही वापरला आहे, जे मी कालही प्रेसमध्ये बोललेले आहे. आणि त्याच्यातून आमच्या तब्येतीमुळे का काय त्यांनी कारण सांगितलं. मला गंमत अशी वाटते की जेव्हा ज्याला तुम्ही नेतृत्व मानता त्या नेता जे म्हणताय त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काय बोलता. म्हणजे ह्यांचं काय नक्की त्यांच्या पक्षात त्यांचं चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती. हा पहिला आणि दुसरी गोष्ट, सुरेश धस आणि मी अनेक वर्ष एकत्र काम केले. जरी विरोधात असलो आम्ही एकमेकाच्या, तर आमची राजकीय मतभेद, पण ह्या संतोष भाऊच्या केसमध्ये आम्ही माणुसकीच्या नात्याने सगळे एक आहोत. आणि त्यांचा एक सुरेश धसांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं होतं की नैतिकतेची आणि धनंजय मुंडेंची कधी भेटच नाही झाली. हे आता खरं दिसतंय ना. हे दुर्दैव आहे, मला हे बोलावं लागतं.
म्हणजे इट्स शेमफुल की धनंजय मुंडे ज्या पद्धतीने वागतायत गेले काही महिने. आणि काल तर तुमच्याच एका चॅनलनी, मला आठवत नाही कुठल्या चॅनलनी, एका चॅनलनी असं दाखवलं काल, तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, की काल राजीनामा झाल्यानंतर वाल्मिक कराडचे PA हे धनंजय मुंडेंना भेटायला गेले होते. शॉकिंग. म्हणजे यांचं संपतच नाही. आणि ह्याच्यातून क्लिअर कट होतं ना की यांचं नातं किती डीप आणि कमिटेड आहे. त्यांचे सगळे सातबारे पण एकत्र आहेत, कंपन्या एकत्र आहेत, त्यांचे हे सगळे बाकीचे पराक्रम पण एकत्रच आहेत. ते दुर्दैव आहे. आणि म्हणूनच आमची सगळ्यांची कालपासून मागणी आहे की त्यांना कॉन्स्पिरेटर करा या सगळ्यामध्ये. कारण का आर्थिक व्यवहार आहेत, कॉन्व्हर्सेशन्स आहेत. आणि काल तुमच्याच मीडियामध्ये राहिलं ना, सुदर्शन घुले टू वाल्मिक कराड टू धनंजय मुंडे, या सगळ्यांचे ते अर्ध्या तासात एकामेकाला सगळ्यांचेच कॉल झालेले आहेत. त्याच्यामुळे आणि हे मी एकटी म्हणत नाही आहे विरोधक म्हणून. चला मी विरोधक म्हणून तुम्ही म्हणाल की हे विरोधातच बोलतात, पण सुरेश दस तर विरोधक नाही, अंजित दमानिया तर त्यांच्या विरोधात नाही, त्या मुंदडाताई तर त्यांच्या विरोधक नाही. मी किती नावं घेऊ तुम्हाला सांगते. सगळे एकच गोष्टी, एका सुरातच मागणी चालली आहे सगळ्यांची. काही देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीनंतरच खऱ्या अर्थाने त्यांनी राजीनामा दिलेला आहे. एकंदरीत नंतर कारवाई करावी लागेल असं देखील सांगितलं. त्यानंतर धनंजय मुंडेचा पुढचा राजीनामा लागला. रामकृष्ण हरी हे सगळं तिकडे विचारायचं, मला हे माहिती. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत हसन मुश्रीफ, त्यांनी आता राजीनामा दिला पालकमंत्रीपदाचा वाशिम जिल्ह्याचा. सगळे प्रश्न तिकडे विचारा बाबा, मी कशी याची उत्तरं देणार. त्यांनी असं कारण सांगितलं की 800 किलोमीटरचा प्रवास करताना कुठेतरी कोल्हापूर मुंबई कामात व्यस्त असताना हा प्रवास शक्य होत नाही, त्यामुळे राजीनामा दिला असं. मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की देशाचे प्रधानमंत्री त्यांना हे नेता मानतात ना, त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांचं सरकार चालू आहे. ते माननीय प्रधानमंत्री असं म्हणतात की आम्ही प्रधान सेवक आहोत, आम्ही सेवा करण्यासाठी आहोत. प्रधानमंत्री सेवा म्हणतात. मग त्यांच्या विचाराच्याच सरकारमध्ये त्यांच्याच मित्र पक्षातले लोक आज म्हणतात की 800 किलोमीटर लॉंग आहे, पेट्रोल सरकारचं, डिझेल सरकारचं, विमानाने गेले तर विमानाचं बिल सरकारचं. म्हणजे ना ड्रायव्हरचा खर्च, ना गाडीचा खर्च, ना विमानाचा खर्च, ना ट्रेनचा खर्च, सगळं मोफतच आहे ना. तुम्ही सगळे टॅक्स भरता, त्याच्यातूनच त्यांची सोय होते 800 किलोमीटर जायची. आता ही जर सेवा असेल तर मग 800 काय आणि 8000 काय, कोणी मायने नाही राहत. नुकतंच पंकजा मुंडे यांचा पुण्यात दौरा झाला. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारले मस्त संदर्भात, तर त्या म्हटल्या की मी पुण्यात आहे, बीडचे प्रश्न विचारू नका. त्यावरती त्यांच्याच पक्षाचे, जसं तुम्ही आता उल्लेख केला सुरेश दस, हे पण म्हणाले की त्यांना पर्यावरण मंत्रालय दिलेलं आहे, महाराष्ट्र देश आणि जगाच्या पर्यावरणाबद्दल विचारा. एकंदरीत एक लोकप्रतिनिधी ज्यांच्या भागामध्ये एवढ्या निर्गुणपणे एका व्यक्तीची, एका नागरिकाची हत्या झाली आणि त्या असं बोलतात, याच्या बाबतीत काय म्हणतात? मला वाटतं काल त्या बरंच बोललेले आहेत ह्या विषयाबद्दल. त्याच्यामुळे आधी काय बोलले ते मी ऐकलेलं नाही, तुम्ही म्हणताय ते स्टेटमेंट, पण काल मी त्यांचं स्टेटमेंट TV वर पाहिलं, त्याच्यात त्या सविस्तर बोललेल्या आहेत. आणि काल त्यांनी तर त्या कुटुंबाची माफी पण मागितली, जे मी तुमच्या चॅनलवर पाहिलं. त्याच्यामुळे आधी काय बोलले ते मला माहिती नाही, पण काल अतिशय सुसंस्कृतपणे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे, त्या कुटुंबाची माफी मागितली. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. एक माणूस म्हणतोय की माझा काही संबंधच नाही आणि मी तर आजारपणा म्हणते. हे दुर्दैव आहे की इतकं असंवेदनशील, ज्या महाराष्ट्राने तुम्हाला नेता मानलं, तुम्हाला एवढी मोठी संधी दिली, एक वेगळी ओळख दिली राज्यात नाही देशामध्ये, ती जेव्हा तुम्ही अशा गोष्टी बोलता इतकं असंवेदनशीलपणे वागता, हे खरंच म्हणजे कितीही त्याचं खंडन केलं तरी कमी आणि अस्वस्थ करणार आहे. की आज खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व आहे, हे धक्कादायक. काही वाल्मिक कराडच्या मोबाईल फोनमधला डाटा हा आता पोलिसांनी रिकवर केलेला आहे आणि त्या डाट्यातून आणखी काय उघड होईल असं तुम्हाला वाटतं? आता बघूया ना, आता काय राहिले. खंडणी झाली आहे, खून झाला आहे, कौटुंबिक हिंसाचार झाला आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. कुठला गुन्हा राहिला आहे का आता बघा तुम्हीच हिशोब करून. म्हणजे शेतकऱ्यांना फसवलं आहे, लोकांची लूटमार, 2000 कोटी रुपयाचे त्यांचे फ्लॅट्स आहेत, तर तुमच्याच चॅनलवर पाहिलं बाई मी. हे कुठला गुन्हा राहिला मला सांगा ना. काहीच राहिलं नाही, सगळे गुन्हे करून झाले. आणि एवढं करूनही ते ज्या जेलमध्ये आहेत तिथे त्यांना VIP ट्रीटमेंट चालली आहे. तिथले कॅमेरे बंद होते, तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवला, संतोष भाऊचे भाऊ धनंजय भाऊनी आवाज उठवला तेव्हा कॅमेरा चालू झाला. हे कॅमेरा बंद होता तेव्हा काय उद्योग चालले होते तिथे?
म्हणजे मला धक्का बसतो की महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत आहेत, हे शॉकिंग आहे. महाराष्ट्रात कधी असं झालेलं नाही. सुसंस्कृत राज्य आहे, आम्हाला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राचा आणि बीडचा पण या 10-15 लोकांमुळे बीडचा आणि महाराष्ट्राची बदनामी आज देशामध्ये होते. काही महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण तर आपल्याला जास्त वाढलेलं दिसतं. त्याचबरोबर जयकुमार गोरे जे भाजपचे मंत्री आहेत त्यांच्याकडून सुद्धा महिलांवर विनयभंगाचे प्रकार समोर येत आहेत. त्यांचे फोटो त्या महिलेला पाठवले जात आहेत. कसं बघता या भाजप सरकार? मी तुम्हाला सांगू, मला ही केसची माहिती नाही. आज माझ्याचकडे सोशल मीडियातून ती बातमी आली आहे. ती बातमी आली आहे धक्कादायक, म्हणजे जस्ट शॉकिंग. त्याच्यामुळे मी स्वतः त्याची माहिती काय आहे ह्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करता कामा नये. त्याच्यामुळे मी खूप विनम्रपणे तुम्हाला म्हणते की मला माहिती काढू द्या, कारण का माझ्याकडे जी माहिती आली आहे ती भयानक आहे आणि अतिशय म्हणजे शरम वाटेल अशीच आहे. तर त्याच्यात काही तथ्य असेल तर काही मागच्या महिन्यामध्ये खानावळला एक मिटिंग झाली आपली खानावळीला, आणि स्थानिक नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले. तिथं सौर पटलपासून तिथं जमीन या पैसे, त्यामुळे तुम्ही म्हणजे आपण पुण्याला मिटिंग घेऊ. त्याच्यानंतर कलेक्टरकडे त्याची मीटिंग झालेली आहे. कुठे गेले सुदामाप्पांकडनं त्याची माहिती पण आहे. त्यांच्या तर गावातला सुवर ऊर्जेचा जो होता तो कॅन्सल झालेला आहे, जिथे गायरानाचा विरोध होता. तर ते आज कलेक्टरांनी कन्फर्म केलं की जिथे खूप टोकाचा विरोध असेल तिथे आम्ही करणार नाही. पण आत्ता जिथे ऑलरेडी झालेलं आहे त्यांच्यासाठी काय करता येईल किंवा त्या गावाच्या विकासासाठी कुठली जमीन घेता येईल याचा प्रपोजल आम्ही कलेक्टरांकडे पाठवलं. आणि आज 3 वाजता बरेच काही लोक कलेक्टरांना पुन्हा भेटायला जाणार. बारामतीमध्ये 5 जयकुमार शेतकरी गोरे असतील, कोकटे असतील, त्यानंतर धनंजय मुंडे, म्हणजे आता सरकारमधले महायुती सरकारमधले 3 मंत्री आहेत की ज्यांच्या बाबतीत मीडियामध्ये भ्रष्टाचार असेल, विनयभंगास, म्हणजे एकंदरीत सर्व तक्रारीच येत आहेत, गुन्हेच दाखल होत आहेत. या बाबतीतच चर्चा चालली आणि एकीकडे सांगितलं जातं की सर्वसामान्यांचं सरकार आहे. काय म्हणाली याबाबतीत? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतोय मला, याच्यातच माझं उत्तर आहे ना. तुम्ही विचार करा, म्हणजे भरभरून या राज्यांनी त्यांना मतं दिली एका विश्वासाच्या नात्याने. एवढं मोठं मॅन्डेट येऊन 50 वर्ष झाली असतील. महाराष्ट्रात कदाचित एवढं मोठं मॅन्डेटच नसेल आणि 100 दिवस पण नाही झाले. 100 दिवस पण नाही झाले. तुम्ही बघताय काय परिस्थिती. आणि कुठला गुन्हा सोडलाच नाही हो यांनी. सगळे गुन्हे झाले आहेत सगळ्यांचे. हे खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार आहे. कारण का ठीक आहे, हो त्यांची सत्ता आली, आम्ही विरोधात बसलो, ठीक आहे, आम्हाला तो मॅन्डेट मान्य आहे. पण जेव्हा एवढं मॅन्डेट जेव्हा आपण निवडून येतो ना तेव्हा जबाबदारी वाढते. एवढी मोठी जबाबदारी असताना ज्या पद्धतीने 84 दिवस लागले तुम्हाला माहिती आहे कालचा राजीनामा व्हायला. कालचे परवाचे फोटो आले. फोटो आल्यावर तुम्ही सगळे किती म्हणजे सगळा महाराष्ट्र हादरून गेला, सुन्न झाला. मग हे फोटो आधी सरकारने पाहिले नव्हते. अर्थातच सरकारनेच पहिले पाहिले ना आपल्या सगळ्यांच्या आधी. मग जर सरकारने हे फोटो पाहिले होते मग सरकारने ॲक्शन आधी का नाही घेतली. आणि हे व्हिडिओमधले फोटो आहेत, हे नुसते फोटो नाही आहेत, हा व्हिडिओ आहे. तर नुसतं फोटो बघून आपण सुन्न झालो तर आज व्हिडिओ बघितल्यावर काय वाटेल तुम्ही सगळा. कधीतरी तुम्ही त्या कुटुंबाचा विचार करा हो. काय वाटत असेल त्या माऊलीला, काय वाटत असेल त्या आईला, त्या छोट्याशा आपल्या वैष्णवीला काय वाटत असेल हे सगळं बघून. एवढं असंवेदनशील हे सरकार आहे, जे धक्कादायक आहे. एवढं मोठा मॅन्डेट असताना काय असे असंवेदनशील वागतात हे मला कळत. मुख्यमंत्री जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करतात काय? काल तर मुख्यमंत्र्यांनीच अनाऊन्स केलं ना सगळं, की म्हणजे काल तरी असं वाटत होतं की मुख्यमंत्र्यांनी काल चार्ज घेतला आहे या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला जशा अपेक्षा आहेत त्याच्या माझ्याही अपेक्षा आहेत ना. जरी आमचे राजकीय मतभेद असली तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते. एक महिला म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून माझीही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी याच्यामध्ये स्वागत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. काय मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असेल तर त्यांचं स्वागत आहे, परंतु पारदर्शी कारभार करताना त्यांचं कोणी हात बांधते का असं नाही. मी काल आणि परवा मी रोज हे बोलते की OSD आणि PL एक नियम आणि मंत्र्यांना एक नियम एक असतं. जर पारदर्शक कारभार करणार असेल तर आम्ही त्याचं मनापासून स्वागत करू. मी जाऊन त्यांचा सत्कार करीन, काहीच प्रॉब्लेम नाही. चांगल्या अच्छे को अच्छा बोलण्याचे. मी पार्लमेंटमध्ये पण जेव्हा विरोधी म्हणजे आमचे सत्तेमधले लोक जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघातली कामं करतात मी ऑन फ्लोअर ऑफ द हाऊस थँक्यू म्हणजे आभार मानते. कारण का ते आपल्या लोकांसाठी मदत करतात. तर अशा परिस्थितीत जर चांगलं काम एखादा मंत्री करत असेल तर त्याचं कौतुक एक सशक्त लोकशाहीमध्ये करण्याला काहीच गैर वाटत नाही मला.
पण त्याचबरोबर OSD ठेवताना PA ठेवताना काय शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी वापरला, फिक्सर. मला वाटतं जर फिक्सर नावाने जर तुम्ही OSD आणि PAला अडचण येते, तर इथे तर खून, कौटुंबिक हिंसाचार, भ्रष्टाचार काय राहिले मला सांगा ना आरोप. आणि आजचं जे तुम्ही पाठवलं आहे ते माझ्याकडे आलं आहे, मी एक महिला आहे म्हणून तुम्ही म्हणजे समजून घ्यावं माझी परिस्थिती. पण ते जे गोऱ्यांचं आलेलं आहे त्याची मी माहिती जरूर काढीन, पण जे आहे जर खरं असेल तर ते खूपच एम्बॅरेसिंग. मला ऑकवर्ड होत आहे तुमच्याशी बोलता. पवारसाहेबांनी पण भेट घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची, तुम्ही पण गेलता, वेगवेगळे लोकप्रतिनिधी गेलेत महाराष्ट्रातून. आदरणीय पवारसाहेब पहिले होते तिकडे जाऊन. सर्वांनी भेट घेतली, पण धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यापैकी कोणी त्या कुटुंबाकडे गेलंय का? त्यांनी स्थानिक असून ती मला तरी माहिती नाही. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला ते म्हणजे काय बोलणार जाणीवपूर्वक मी? हे दुर्लक्ष केलं जातं. जाणीवपूर्वक नाही. आता प्रत्येकाने स्वतःची नैतिकता ही प्रत्येकाची असते, त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा. म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नातून असं दिसतंय कालही ते राजीनामा द्यायला तयारच नव्हते देवेंद्रजींनी. जर आणि तुम्ही बघा देवेंद्रजी देवगिरीला गेले, देवगिरीला जाऊन त्यांची समजूत काढली आणि मग ते तयार झाले असं TV म्हणते. मी म्हणत नाही का, मला कसं माहिती असेल? तुम्ही जे TV आणि वर्तमानपत्र रिपोर्टिंग करता तुमच्यावर माझा विश्वास आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यावर विश्वास ठेवून हे बोलते. म्हणजे तुम्ही माझा बाईट दाखवताना पुरा दाखवा. मी काय म्हणते वर्तमानपत्राचं की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले, त्यांनी मनधरणी काढली की बाबा रे आता जास्त झालंय, असं तुमच्या चॅनलवर आहे, मी म्हणत नाही आहे. अति झालंय, आता आवरा, राजीनामा द्या. किती असंवेदनशीलता. आणि मुख्यमंत्र्यांनी तर आधीच घ्यायला पाहिजे होता राजीनामा. मला विचार देर आहे, दुरुस्त आहे. या संदर्भात विरोधी पक्ष सक्षमपणे काम करत नाही असं त्याचा अर्थ होतो का? सक्षमपणे म्हणून तर झालं ना. आम्ही एक एवढे महिने लागले त्याला. कारण का सुरेश धस जर सोडले तुम्ही आणि सुरेश धर किंवा संदीप क्षीरसागर अगदी थोडक्या प्रमाणात, तर विरोधी पक्ष म्हणून त्या मुद्द्यामध्ये एवढं नाही, कन्फ्युजन मी नाही. तर रोजच बोलते त्याच्यावर. मी तुम्ही जाऊन पण बोलता आले. खासदार. पण आता कोणी केला त्याला काय फरक पडतो? तो बाम का पेड मत घेणो. पण हे सरकार किती असंवेदनशील आहे बघा. आम्ही पुरावे दिले तरी त्यांनी कुठे गेलं. आणि एवढं करून धनंजय मुंडे काय म्हणले की मी राजीनामा दिला कारण माझी तब्येत बरी नाही. ते म्हणले कधी याच्याबद्दल काही एक शब्द काढलाय? हार्वेस्टरचा घोटाळा झाला, त्यांची इन्क्वायरी लागली आता केंद्र सरकारकडून पीक विम्याची. विरोधी पक्षाने आक्रमक झालं पाहिजे. अजून काय आक्रमक व्हायचं? सुरेश धसच्या अजून बाजूने होते. राज्याला विरोधी पक्षनेता कधी मिळणार? तुम्ही जर आम्हाला मोठ्या नंबरने दिलं असतं तर अजून आतापर्यंत झाला पण असतं. नाही ह्याच्या बाबतीत आबुआजमींचं निलंबन करण्यात गठबंधनचं सरकार येऊ शकतं. मग महाविकास आघाडी तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्षनेता काय होऊ शकत? आम्ही मागे ती केली आहे ना काल मिटिंग. झालाच पाहिजे ना. हे झालाच सरकार येताना तीन पक्ष चालतात. मग हीच तर मागणी आम्ही या सरकारकडे करतोय. हीच तर मागणी आमची चालली आहे सरकारकडे की आम्हाला द्या संख्येवर. हीच तर मागणी आम्ही करतोय. तर तुम्ही हार्वेस्टरचा मुद्दा आता उपस्थित केला. आपल्या बी मतदारसंघातले 5 शेतकऱ्यांची 40 लाखाची माझे फसवणूक आहेत झाली. ना. त्यांच्या त्या शेतकऱ्यांच्या वतीने आपण कोर्टामध्ये काय दाखल केले का की त्यांची हो, कोर्टात केस चालू आहे ना. कोर्टात केस चालू आहे. आणि ह्या राज्यातले आपलं देशाचे कृषी मंत्री मी पार्लमेंटमध्ये बोललेले, हार्वेस्टरबद्दल बोलले आणि पीक विम्याबद्दल बोलले. मला शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी शब्द ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस दिला आहे की मी याची इन्क्वायरी लावणार. मी पाहिजे तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवते. कर्जमाफी संदर्भात आपण बोललो होतो. कर्जमाफी ती नाही, याची इन्क्वायरी, हार्वेस्टरची इन्क्वायरी, त्याच्यानंतर पीक विम्याची 5,000 कोटी रुपयाचा जो गोळा झाला त्याची इन्क्वायरी. आता तो बी 1 रुपयातला रद्द करायचा संसदेतला विषय चाललाय की आता तो 1 रुपयातला रद्द करून 100 रुपयात करायचा पीक विम्याचा विषय निघाला म्हणून. त्या संदर्भात संसदेमध्ये आपण कारण हा केंद्राचा हो, विषय. आता मी माझ्या बजेटच्या भाषणात बोलले ना. बजेटच्या भाषणात पण मी बोलले. सगळं ऑन रेकॉर्ड आहे. आणि पार्लमेंटमध्ये उगाच इथे तिथे नाही, पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर बोलले मी. आता त्या सोसायटीने एक शेक चालू केलेले आहेत आणि थकबाकींचा आता मार्च अखेर कर्जमाफी संदर्भात सर्वच पक्ष बोलल्यामुळे शेतकरी त्या का अपेक्षेने पाहतात. मात्र अद्याप त्याविषयी काहीच नाही. बँका वसुलीसाठी मिटिंग वगैरे घेतात. आपण विरोधी पक्ष म्हणून त्याबाबत इलेक्शनच्या विरोधी पक्षच आज बोलतोय ना. आम्ही रोजच बोलतोय. आम्ही रोज आंदोलनं करतोय, रोज बोलतोय.
एक दिवस असा नाही, एवढं मोठं मॅन्डेट असून 100 दिवस पण नाही झाले आणि आम्ही किती आंदोलनं केली आहेत बघा. सोयाबीनचा प्रॉब्लेम आहे, कपासाचा प्रॉब्लेम आहे, दुधाचा प्रॉब्लेम आहे, साखरेचा कुठे प्रॉब्लेम नाही आहे मला सांगा. सरसकट कर्जमाफी हा शब्द दिला होता की नाही देवेंद्रजींनी, झाली का? अर्थमंत्री म्हणतात की त्या विषयावरती पोहीच झालेलं नाही, अर्थमंत्री बोलतात ना परत. आता तुम्ही जेव्हा जेव्हा जे मंत्री तुम्हाला भेटतील तेव्हा तुम्ही त्यांना हे प्रश्न विचारा. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार अशी चर्चा होती, त्यावरती आज सुनावणी होती देखील, परंतु नाशिक सत्र न्यायालयानं त्यांच्या स्थगिती लावलेली आहे. कसं बघताय? स्थगिती म्हणजे स्थगिती दिली. तो आज निर्णय होणार होता कोर्टामध्ये, अपील आज केलं झाला, तर मग परत निर्णय कधी होणार? स्थगिती दिली शिक्षेला तरी. शिक्षेला स्थगिती दिली काय बेसिसवर? मग जेवढी शिक्षा कोर्टाने दिली, सगळे कागदपत्र आहेत, मला माहिती काढायला लागेल स्थगिती कशी दिली आहे, काय दिली, तिचे बघायला लागेल. आबू आझमींचं निलंबन केलं आहे विधानसभेच्या कामकाजासाठी, त्याच्यावर काय अधिवेशनात त्याच्यावरती नाही नाही, अर्थातच त्याचं आम्ही सगळे स्वागत करतो, सगळ्यांचीच काल भूमिका ती होती आणि एका अधिवेशनाबद्दल केलं आहे. ठीक आहे, एखाद्या वक्तव्यामुळे लोक दुखवले गेले असतील तर मला असं वाटतं तर अशा घटना अनेक वेळा प्रत्येक सरकारमध्ये होत असतात. त्याच्यामुळे एखाद्या भावना जर दुखवल्या असतील, काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं त्यांनी काल म्हणले पण की माझ्यामुळे कोणाला काही दुखवलं गेलं असेल तर मी ते करेक्टिव्ह ॲक्शन घेईन. ते काल दोन्ही दाखवलं, त्यांचं स्टेटमेंट पण दाखवलं आणि त्यांची दिलगिरी पण दाखवली. विरोधी पक्ष म्हणून आता सध्या 10 महिन्याचा विषय पाहिला तर शेतकऱ्यांच्या ज्या योजना येतात, शेतकरी असेल, पॉलिहाऊस असेल, शेडनेट, सगळ्या योजना थांबवलेल्या 10 महिन्यापासून. विरोधी पक्ष बी त्याविषयी सरकारला कुणीच विचारताना आढळत नाही की शेतकऱ्यांच्या योजना थांबवल्यात का? मी तुम्हाला सगळ्या जिथे जिथे आम्ही आंदोलनं केली आहेत ना, डेटा सगळा तुम्हाला पाठवते. ही चूक आमची नाही आहे, जे सत्तेमध्ये आहेत ना त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. त्यांना तर विचार ठीक आहे, परंतु विरोधी पक्ष म्हणून आपण ताई, त्यांना अधिवेशन अहो रोज मी माझी पार्लमेंटची सगळी भाषणं तुम्हाला पाठवते. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. तुमची सातत्यानं मागणी होती की शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. तुम्हाला सरसकट तुम्हाला अपेक्षा आहे की ह्याच्यामध्ये होऊ बघूया, शकतं? अपेक्षा करायला काय, स्वप्न बघायला काय पैसे पडत नाही. त्यामुळे जो शब्द सरकारने दिलाय तो सरकारने पाळावा एवढीच आमची अपेक्षा. सरकारचे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ना, देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आलो की 7/12 कोरा करू. आम्ही एवढीच अपेक्षा करतो की ते शब्दाला पक्के असतील. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळांचं नाव येते चर्चेत, याबाबतीत काय तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना, कुणाला बनवायचा. ताई, लाडकी बहीण योजनेमध्ये 9 लाख महिलांची नावं कमी झाली आणि आता परत चौकशीचे आदेश दिलेत की ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे किंवा अजून काही वाहन आहे. माझी पुरंदरमधलं सासवडचं भाषण नाही आठवत. मी या सगळे जे विषय तुम्ही बोलताय ते सगळ्यावर बोललेले आहेत. मी पुरंदरचं तुम्हाला उदाहरण देते, कारण का इथे एकट्या इंदापूर तालुक्यामध्ये 6000 महिलांची नावं एकट्या पुरंदरमध्ये. मी आता कलेक्टर ऑफिसकडून माहिती मागते, ती डाउनलोड होते माझ्या, की माझ्याच लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात किती महिलांची कमी झाली. सत्ताधारीमधली अशी काही जण म्हणतात की आगामी काळामध्ये रोहित पवार आणि जयंत पाटील सरकारमध्ये असतील. काय म्हणता याविषयी? ते आता बना विचारा, मला तरी याची काय माहिती. तुमचं झालं का? मला-